परंडा येथील सोनगिरी या शिवारात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून पळ काढला। महिला शेतात जात असताना चोरट्यांनी साधला डाव। महिलेच्या गळ्यावर पाय ठेवून चोरट्यांनी कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने लुटले। परंडा तालुक्यातील सोनगिरी शिवारात भर दिवसा एका महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। शेताकडे जात असलेल्या महिलेच्या गळ्यावर पाय ठेवून कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले। ही घटना सोमवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार परंडा येथील प्रमिला आगरकर या आपल्या शेताकडे जात असताना सोनगिरी येथील कृषी कार्यालयाच्या परिसरातील निर्जन ठिकाणी पोहोचल्या। त्याचवेळी मोटरसायकलवरून आलेल्या 3 चोरट्यांनी तांबडा मळा कुठे आहे असा बहाणा करून आगरकर काकी यांना चोरट्यांनी थांबवले। यानंतर चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबून गळ्यावर पाय ठेवून त्यांच्या कानातील सुमारे 3 ग्रॅम व गळ्यातील सुमारे 2 ग्रॅम सोन्याचे दागिने हिसकावून घेतले। दागिने लुटल्यानंतर तिन्ही चोरट्यांनी मोटरसायकलवरून घटनास्थळावरून पळ काढला आहे। घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून परिसरात भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे सोनगिरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कानातलं किती होतं? 3 ग्रॅम। 3 ग्रामचं आणि गळ्यातलं डोरले असतील 2 ग्रॅमचे नाही 3 ग्रॅम 4-5 ग्रामचं। किती लोक होती? 3 जण होती। कसं केलं काय? मला त्यांनी काय केलं, पुढे गेले केलं, महागारी आले म्हणजे तांबडा मळा कुठे, मी म्हणलं मला माहित नाही की त्यानं माझ्या पुढे आलं पण तोड दाबलं, दगड हातात घेतला की मला आडवं पाडलं की नरड्यावर पाय दिला, गळ्यातलं काढलं, कानातलं काढलं। जवळपास कोण नव्हतं का त्या ठिकाणी? कुणीच नाही। तुमचं नाव सांगा? प्रमिला भगवान आगरकर। ही किती वेळ आधी झालं ही घटना? 11:30 झाली का ती बारची परंडा गाडी गेली, त्या गाडीत उतरली होती बघा मी। तुम्ही इथून चालत गेलता का? चालत गेली, एकटाच होता? हा, एकटा।